नमस्कार. चला मग आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्यांना अशा सोलून घ्यायच्या. त्यानंतर आलं लसूण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे. खोबरं भाजून घ्यायचं, आलं लसूण आणि खोबरं बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आणि शेंगा तेलामध्ये टाकून घ्यायच्या. छान परतून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं. 2 ते 3 मिनिट शेंगांना चांगलं शिजवून घ्यायचं. एकदम खूप जास्त शिजवायचं नाही, 50 ते 60% शेंग शिजवायची. बघा आता शेंग अशा प्रकारे शिजून झालेली आहे. शेंगा काढून घेऊ, कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकायचं, कांदा टाकायचा. नंतर कांद्यावर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो तेलामध्ये चांगला. त्यानंतर बघा कांद्याला कलर आलेला आहे. आता त्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ते आपण टाकून घेऊ. मिक्स करायचं. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायची, धने पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि थोडी हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि चांगलं तेल सुटू द्यायचं भाजीला. बघा आता तेल सुटून तयार आहे. त्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आणि शेंगांना 2 मिनिट शिजून घ्यायचं. त्यानंतर बघा आता आपल्या सुक्या शेंगा बनून तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.